आणि मित्रांनो, सिम्मीच्या अंगावरती देवी आलेली आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता अंगावर, फेसवरती. आणि आमच्या आदिवासी परंपरेमध्ये जे अंगावर पाणी घेण्यासाठी जी लास्ट पूजा असते, घट झाला आता त्याच्यानंतर पूजा आहे आणि खूप काही गोष्टी आहेत. आज मी सगळं सांगेल. मम्मी कपडे उचलू ए चुटकी. उजवा पाय टाक. हा ये उजवा उजवा. हा हो. अभी आंघोळ कर अंदर जाके. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, कारण पुढे तुम्हाला सुद्धा हे सगळ्या गोष्टी करावं लागतील. जर कुणावर असं म्हणजे अंगावरती देवी माता आल्यानंतर हे करावं लागतं. हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सिम्मी वगैरे रेस्ट करते, झोपलेली, तब्येत बरी नाही माहिती. आणि हे बघ आमच्या आई त्या मस्त इकडं जांभळा. आणि मित्र पाणी दे का, पाणी देख, फुल पाणी. आणि आता हा कपडा भिजू दे मित्र, पाणी आलाय डायरेक्ट. हे देख मित्रांनो, हे बघ पाणी बघ, पूर्ण अचानक मध्ये पाणी आलाय पूर्ण असं. हे बघ एक नंबर. ये इकडे ये. पोरा कशी खेळता बारकाले बघ. हे देख राहिलं मित्रा, फुल मजा. मला भिजू तुला असा पाणी आला, सगळा पोछा मारलेला झाला खराब. मम्मी कपडे उचलू ए चुटकी. ये चुटकी रुक 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 नका टोचली. हे इकडे जांभळा आणली ती. आणि मित्र अचानक पाणी आलंय, काही असं वाटलं ना का पाणी. आणि इकडे दिदींचा झोपले अजून. अचानक मध्ये पाणी, अचानक भयानक. पकडूया मी निकालता दो. मित्रांनो, मला पहिले पटापट कपडे काढून जाऊ दे, मग तुम्हाला भेटतो. हे पक्क मास आणा. पक्क मास तर मित्रांनो, आमचे सगळे काम आवरून झालेले आहेत सकाळचे. आणि हे बघा इकडं निहार येतो, पण पाणी भरतोय थंड मडक्यातला. आमच्या मडक्यातच पाणी पितात. आणि मित्रांनो, मला पण भूक लागलेली आहे. आई गेलेली आहे जांभळं घेऊन विकायला. आणि मस्तपैकी आमच्या इकडे पण डाळ भात बनलेली आहे. हारा मूग आहे आणि त्याच्यामध्ये बटाटे आणि मिरची कुरकुरी. त्याला काय सांगता मला आहे ना माहिती. आणि आजचा जो स्पेशल ब्लॉग आहे तो कशासाठी आहे तुम्हाला मी सांगतोच. ही बघा सिम्मी पण उठलेली आहे, ती पण ORS ज्यूस पिते. आणि मित्रांनो, आजचा जो ब्लॉग आहे ना तो खास कशासाठी माहिती आहे का, जे सिम्मीच्या अंगावरती देवी आलेले आहेत, म्हणजे माता बोलतात हिंदीमध्ये आणि आमच्यामध्ये बोलतात की बाया आलेले आहेत. हे बघा तुम्ही बघू शकता अंगावर, फेसवरती. तर त्यासाठी ना गेल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, तिच्या त्या म्हणजे अंगावरती त्या देवी आलेले आहेत ना, त्याच्यासाठी घट घातलं होतं. मोठे बाबा वगैरे सगळे आलेले, ममदापूरमधनं पण सगळे आपली मंडळी आली होती. तर सगळे ते गाणं वगैरे गायलं, सगळं बायांचं, बाबांनी वगैरे सगळं ते थोडक्यात मी दाखवलं होतं. पण आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी प्रॉपरली सगळं दाखवेल. आणि आमच्या आदिवासी परंपरेमध्ये जे अंगावर पाणी घेण्यासाठी जी लास्ट पूजा असते, घट झाला आता त्याच्यानंतर पूजा आहे, तर हिच्या अंगावर पाणी ओतलं जाईल असं वाटतं. मला पण काही कन्फर्म माहिती नाही, फर्स्ट टाइम मी पण हे बघतोय. तर तेच तुम्हाला बोललो, शेअर करतो की काय कसं करतात पूजा वगैरे. तर आज
म्हणजे कसं अंगावर देवी आल्यानंतर आंघोळ वगैरे करत नाही, जेवढं होईल तेवढं पाळावं लागतं, काय गोष्टी घरात कराव्या लागत नाही, साधं जेवण द्यायला लागतं खाण्यासाठी आणि खूप काही गोष्टी आहेत. आज मी सगळं सांगेल. तर आजची जी लाचची पूजा आहे ती म्हणजे सिमीच्या अंगावरती पाणी म्हणजे घालणार आहे, असं बोलले की पाणी घालणार आहेत आणि जो घट बसवलेला तो काढून सोडायला नेणार पाण्यामध्ये. तर आजचा जो कार्यक्रम कसं करणार आहे, रीतिरिवाज, ते सगळं तुम्हाला मी या ब्लॉग मध्ये आज दाखवणार आहेत. तर सिमी पण जरा बरं वाटतंय थोडं थोडं, पण कशा ज्या गोष्टी आहेत, ज्या परंपरा असतात, ज्या आपल्या अंगावरती म्हणजे देवी आल्यानंतर बाई आल्यानंतर जे करावं लागतं ते करणं खूप गरजेचं आहे. मग त्यामध्ये मागणं असतं. आता ते मागणं कसं काय म्हणजे जे काय तिचं इच्छा असेल काय त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर आज सगळे जण येणार. आजचा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये मग आदिवासी पद्धतीने त्याच्यात कसे सगळं ढोलकी वाजवून सगळ्या गोष्टी म्हणजे गायल्या जातात. याच्यात मी तुम्हाला प्रॉपर दाखवलं मित्रांनो. तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. तोपर्यंत पहिल्यांदा आलं. हा ना, सिमीला पण पहिल्यांदा आलं, ज्याच्यामुळे आम्हाला पण हे बघायला भेटतंय घरात कसं केलं जातं पूजापाठ वगैरे. आणि आज कसं पाणी अंगावरती कसं हे करतात, काय त्यासाठी काय काय रीतिरिवाज सगळं आजच्या ब्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला दाखवू. तर चला पटापट आम्ही पण जेवण वगैरे करून घेतो आणि तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये सगळं काय दाखवतो. तर मित्रांनो, संध्याकाळ झाली होती, हवा खूप सुटली होती, तुम्ही बघू शकता. आणि हे आमचं छोटंसं घर आहे म्हणजे आमचं ताजमहल. आणि त्यामध्ये छोटं दुकान आहे. आई दुकानाचं सामान देत होती. आणि संध्याकाळच्या टायमाला मित्रांनो पाणी पण येतं. मग सगळेजण मस्त पाणी भरत होते. आणि माझ्या छोटी ताईची आणि माझ्या सासूबाईची पाणी भरताना लय गाळण झाली होती. पाणीवाले किती रुपये अंडा आहे? कितना रुपया तरी देताय का नाटक करताय का पाणी कसं वाटतं तुला आता? बरोबर. तर मित्रांनो, आमचे संध्याकाळचे सगळं म्हणजे काम करून झालेले आहेत. पाणी वगैरे आता सगळे भरत होते आणि आता रात्रीचे 10-10:30 वाजून गेलेत आणि सगळी मंडळी जमा झालेली आहे. आमच्या बोरीवाडीचे आमचे मोठे बाबा मामा वगैरे ते पण आलेले आहेत. आणि ममदापूरची आमची टीम आहे, ते पण गाणी गातात, तर ते पण आलेले आहेत. तर आई आणि बाबा जरा देवाची पूजा करतात, मी तुम्हाला दाखवतो. आणि मोठे बाबा वगैरे आलेले आहेत, ते आता गाणी गात आहेत. जे म्हणजे आजचा जो कार्यक्रम आहे ना, सिमीच्या म्हणजे आंघोळ होणार आजच्या दिवशी, तर त्यावरती तिला पाणी टाकणार अंगावरती. मग त्याचे जे रीतिरिवाज असतात आमच्या आदिवासी पद्धतीमध्ये, की गाणी कशी गायली जातात, काय काय करतात, तर मग ते सगळं आज मी तुम्हाला दाखवणार. आणि गाण्यांचा असं आज म्हणजे होणार आहे की एक गाणं आमचे मोठे बाबा मामा वगैरे गाणार आणि मग दुसरं गाणं ममदापूरची आमची टीम गाणार. म्हणजे एक हे गाणार, एक ते गाणार. आणि फर्स्ट टाइम मला पण हे सगळं बघायला भेटेल आज, तर मी तुम्हाला दाखवतो. तिकडे ते सुरुवात झालेली आहे. तर चला, जे जे होईल ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सगळं दाखवायचा प्रयत्न करतो. तो व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. अजून मित्रांनो बाकी मंडळी ती आस्ते आस्ते जमा होणार आहे.
तर बघू पुढं काय कसं काय तुम्हाला सगळं दाखवतो. आता बाबा वगैरे सगळे ते आरती करतात म्हणजे सगळ्यांची, म्हणजे जे वाजवणार आहेत तिथे सगळं हार वगैरे घातलाय. पण आता पुढं कसं काय सगळं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. लाईट गेली ना, मित्रांनो काय सांगू तुम्हाला, पूर्ण लाईट गेलेली आहे तरी पण आपलं गाणं थांबत नाही. फुल जोश आलाय सगळ्या मंडळींना. मी तुम्हाला दाखवतो, ऐकवतो, चला. तापल्या बाळा मारे गाच्या अरे मारे गाच्या मित्रांनो आता सगळेजण गात आहेत. लाईट गेलेली आहे, घामाघूम झालेले आहेत. आणि तिकडे कॉल केले लाईट वाल्याला पण काय सांगतात कायच समजत नाही. आणि इकडे मित्रांनो ते बाबा आले, त्याला आईन ते जेवण वगैरे वाढतात. हे बघा ते झालं जेवण वाढून. हे बघा मित्रांनो मस्त डाळ भात आणि मिक्स भाजी आहे. कारण थोडे माणसं जेवलं नाही त्यांच्यासाठी जेवण वगैरे पण वाढलंय. तर आता ते जेवतील. तर मित्रांनो आमचे मोठे बाबा फुल पॉवर मध्ये, हा काय थांबायचं नावच नाही त्यांचा, फुल एकदम एनर्जी मध्ये. तर आता जे आमचे बोरीचे वाडीचे म्हणजे मोठे बाबा, आईचे वडील, त्यांचे आईचे भाऊ वगैरे सगळे म्हणजे माझे मामा वगैरे सगळे त्यांचं म्हणजे गाऊन झालेलं आहे. आता जे गाणार आहेत ते आपले मंडळपूरचे बाबा आणि त्यांची टीम आहे. आता ते गाणार. आता त्यांचे गाणे कसे असतात ते तुम्हाला ऐकवतो. बोल 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 अरे 2 पैशाचा अरे 3 पैशाची अरे मोठ्या बायांचा अरे बोल 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 बोल. माझ्या लाडूक्या बाया मामाच्या गावाला पाहून येतील का? माझ्या लाडूक्या बाया मामाच्या गावाला पाहून येतील का? अरे माझ्या मामाची आहे रंगीत गाडी रे, माझ्या मामाची आहे रंगीत गाडी. रंगीत गाडीला किल्लारी जोडी, रंगीत गाडीला किल्लारी जोडी. माझ्या गाडीत बसतील का? माझ्या लाडूच्या बाया मामाच्या गावाला पाहून येतील का? माझ्या लाडाच्या बाया मामाच्या गावाला
कोलिल गावची भरले जत्रा या कोलिल गावची भरले जत्रा सटवाई नवसाला पावल का सटवाई नवसाला पावल का माझ्या लाडाचा बाया मामाच्या गावाला पाहू नये तुझ्या माझ्या लाडाचा बाया मामाच्या गावाला पाहू नये तुझ्या माझ्या लाडाच्या बाया मामाच्या गावाला पाहू नये तुझ्या माझ्या लाडाच्या बाया मामाच्या गावाला पाहू नये या कडाव गावची भरले जत्रा या कडाव गावची भरले जत्रा गणपती नवसाला पावल का गणपती नवसाला पावल का माझ्या लाडाचा बाया मामाच्या गावाला पाहू नये तुझ्या माझ्या लाडाचा बाया मामाच्या गावाला पाहू नये तुझ्या माझ्या लाडाच्या बाया मामाच्या गावाला पाहू नये तुझ्या माझ्या लाडाच्या बाया मामाच्या गावाला पाहू नये माझ्या लाडाच्या बाया मामाच्या गावाला पाहू नये तुझ्या माझ्या लाडाच्या बाया मामाच्या गावाला पाहू नये तुझ्या माझ्या लाडाच्या बाया मामाच्या गावाला पाहू नये बोल 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 देतो घे अरे बोल 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 अरे नाशिकच्या वाटेला कोणी चालले दोघात अरे राम लक्ष्मण रे आईला राम लक्ष्मण सडी काढूया चंद्रकला सडी काय काढूया चंद्रकला नजर काय पाऊ पदराला रे जय काय पाऊ पदराला तर मित्रांनो आता ना सगळ्यांचं गाऊन झालेलं आहे, बाकी गात आहेत, पण आता तयारी करतायत सिमीच्या आंघोळीची. तर चला बघूया त्याच्यात काय काय घेतात काय काय नाही, सगळं तुम्हाला दाखवतो मी. या सगळ्या गोष्टी आहेत. आता याच्यात काय काय आपण त्यांना विचारू. बाकी हे घट भरलेलं त्या दिवसाचं आहे ते, म्हणजे सोडायला लागेल पाण्यामध्ये, पण कधी ते सांगतो मी. इकडं पाणी वगैरे घेतलंय सगळं. मावशी आहे माझी, आईची मोठी बहीण. बाकी इकडं आई वगैरे सगळे तयारी करतायत. तर चला मी तुम्हाला दाखवतो आंघोळ करताना काय कसं काय करतात ते. लाईट गेले मित्रांनो, पण काय करणार आता, आपल्याला कार्यक्रम कंटिन्यू करायचे. सगळे घामाघूम झालेले आहेत, लाईट गेली त्याच्यामुळं. हे सगळं केलेलं आहे, पाट घेतलेलं आहे आणि शेणाने पूर्ण असं गोल केलेलं आहेत. आणि आमचे जे भगत बाबा आहेत आंबेवाडीत राहतात, मग तेच आता हे सगळं करतील. म्हणजे हे कसं आहे मित्रांनो, एवढ्या दिवस म्हणजे ज्या अंगावर देवी होत्या म्हणजे आहेत, तर तेवढ्या दिवस आंघोळ नव्हती केली. आज काहीतरी सिमी कितवा दिवस, आज कितवा दिवस आंघोळ करायला लागत बाबा? हा, पाचवा ना. हा हा. तर आता हे कसं आहे, ते आंघोळीचं हे सगळं आता इथं करणार. आणि काय काय अजून लागतं ते मी तुम्हाला सगळं. बाबा याच्यासाठी म्हणजे आता तुम्ही करताय आंघोळीला पाट घेतलंय, शेणाने गोल केलंय आणि चाप्याचे फुले बनवलं आपण. काय बनवलं? बनवली नाणी. नाणी. आणि त्यासाठी काय काय लागतं? आता चाफ्याची फुला, आपलं आंघोळीचं पाणी, दूध, गोमित्र आणि दूध झाला, आणि नारळाचं पाणी. आजची नारळाचं पाणी आपल्या मांड्यापाशी आपण मांड बांधायची, तर जे नारळ फोडू ते अंगावर शिंपू. बरोबर. पहिली आंघोळी. मित्रांनो आता सिमीची आरती करणार आहे, तर चला आता आरती तुम्हाला थोडक्यात दाखवतो. बाई
बाहेर बसल्या भोजनाला दारी गलगाच्या ताला ओ बाहेर बसल्या भोजनाला चला तर मित्रांनो आता आम्ही जातोय सिमीच्या आंघोळीची तयारी. तर मला पण काहीतरी बघायला भेटतंय नवीन, कारण फर्स्ट टाइम झालंय सगळं ना, तर सगळा अनुभव पण भेटतोय. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, कारण पुढे तुम्हाला सुद्धा हे सगळ्या गोष्टी करावं लागतील. जर कुणावर असं म्हणजे अंगावरती देवी माता आल्यानंतर हे करावं लागतं. तिकडून याव दे का इकडून, उजवा पाय टाक. हा ये उजवा हा ओके. हे पण पाणी आहे सगळं, आणि हे नारळाचं पाणी आहे जे आत्ता फोडलं ते. अरे भाऊ बाकी सगळे मंडळी बसलेले आहे, गाऊन झालेले आता मस्तपैकी ना. बाया बसल्या आंघोळीला बोला. सजा कुठे आहे? या, हे सगळे आरती करा. बाबा हे पाण्यात काय काय टिकलंय? कोमितर, अजून दूध अजून आणि नारळाचं पाणी आणि फुला. फुला. हे बघा मित्रांनो, मित्रांनो आंघोळ करून झालेली आहे सिमीची. आता आरती आणि तिच्या हातात प्रसाद देणार. दोन्ही हातात घ्या. अभी आंघोळ कर अंदर जाके.
आणि प्रसाद 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 ठेव. किस में तो रख प्रसाद मतलब. मित्रांनो आंघोळ करून झालेली आहे. आता सिम्मी जाऊन पर्सनली आंघोळ करू शकते. बाबा नारळ देताना ना असं नारळ देता फोटो मला घ्यायचा या. धन्यवाद आल्याबद्दल. तर मित्रांनो आता जे आपली ममदापूर चे जे आपली पूर्ण मंडळी होती जे आज गाणे वगैरे गायले त्यांनी, तर थोडक्यात त्यांना विचारू की तुम्ही काय बोलू शकता. आमचे मित्र निलेश निरगुडा आणि सिमी यांना देवी निघल्यामुळे आम्हाला गाण्याची जी संधी दिली त्याबद्दल आम्ही निलेश भाऊंचे आभारी आहोत. तुमच्या पूर्ण टीमचं नाव सांगा ना. आई एकविरा गायन पार्टी ममदापूर. खूप भारी वाटलं आम्हाला पण आज तुम्ही आल्याबद्दल आणि सहकार्य केल्याबद्दल. आम्ही एक ही परंपरा जपण्याचं काम करत आहे, कारण आता बरेच लोक मोडत चाललेले आहेत परंपरा, त्याच्यामुळे आम्ही हे टिकून ठेवतो. आणि मित्रांनो ही परंपरा खरंच टिकून ठेवली पाहिजे. कसं आहे की आता सध्या आपल्याला हे बघायला भेटत नाही, पण जेव्हा टाइम येतो ना तेव्हा आपण भले कधी इग्नोर करतो ना, पण टायमावेळी जे कामी पडतं ते हेच असतं आणि त्याला इग्नोर न केलेली ही परंपरा टिकवत ठेवणं आपलं मोठं म्हणजे मोठी गोष्ट आहे. आणि ते टिकवून ठेवतात आपले हे दादा वगैरे सगळे ममदापूरची पूर्ण टीम आहे. तर त्यांना मनापासून आमच्या दोघांकडनं धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो आपली ममदापूरची टीम होती ती सगळी गेली, बाकीचे बाहेर होते त्यांना नाही म्हणजे दाखवायला भेटलं, पण पूर्ण मोठी टीम आहे त्यांची. आणि जे आमचं म्हणजे सिम्मीचं हे इकडं झालेली आंघोळ वगैरे पूजा वगैरे सगळं झालं. आज लास्ट दिवस होता आणि तिचं ते मित्रांनो जे घड बसवलेलं ती टीम म्हणजे माझे मोठे बाबा म्हणजे की माझ्या आईचे वडील आणि त्यांचे आईचे सगळे भाऊ म्हणजे मामा वगैरे. बाकी आता इकडे अर्धी मंडळी बसलेली आहे, बाकी गेले घरी. बाकी हे सगळे आमचे घरची मंडळी आहे. चिंता तुळशी बागामध्ये चिंता बैसली नाही आला, पावळा चिंताला शिवला, रात्री रामाला कळला, रामाने गवताच्या गाडीचा बाण तयार केला, तो कावळ्यावर जोडला, तेव्हा तो कावळ्याचा डावा फोडला, डावा डोळा. तर थोडक्यात आपले भक्ते बाबा आहेत नाही का, त्यांना विचारू की आजच्या दिवसाबद्दल म्हणजे जे आज म्हणजे सिम्मीच्या अंगावर जे पाणी टाकायचं होतं आंघोळ बोलतात आणि नंतर मग ते पूजा केली त्याबद्दल बाबा तुम्ही काय बोलू शकता. बोलू शकतो. असा का हे देवीचा कार्यक्रम आहे. या देवी अंगावर निघत्या, या मथुरा देवी असतात, खोड्या देवी असतात, आपल्या ह्या बाया आहेत या पिढ्यांच्या खोड्या बाया या, तर त्यांचे 7 बाया, तर त्यांचा तो जागरण मांडायला लागतो. तर तो जागरण पहिल्या दिवसापासून तर 5 दिवस ठेवायला लागतो आणि 5व्या दिवशी ती आंघोळी करायला लागते. आणि आम्ही पाटावर तिथं आपण नाणी बनवली, ती नाणी अशी बनवली का शेणाची नाणी बनवली आणि त्याच्यामध्ये पाट ठेवला आणि त्याला फुला लावली आणि आपले जेवढी मंडळी घरची असते त्या इथे आंघोळीचा पाणी डोक्यावर टाकायचं आणि तिची आंघोळी आरती घेतल्यावर त्या देवीला आपण शांत करतो. काही अंगावरच्या देवी आहेत ते शांत व्हा, परत काही टाकू नका उंगवान आणि त्या जागीच थांबल्या पाहिजे. आणि तुम्हाला आम्ही काय असेल फुलाची पाकळी ते मानपान देऊन तुमची आरती करून आम्ही तुम्हाला तुमच्या परत माघारी पाठवतो. आणि मित्रांनो जे गायलं वगैरे ढोलकी वाजवून सगळे म्हणजे की मामाकर चाललेले, तर गाणं मोठ्या बाबाची एनर्जी खूप डेंजर हा. मोठे बाबा थकत नव्हते एवढे म्हणजे की ते असे ते म्हणजे देवी वगैरे असं काय कुणाचे झाले तर त्यांना जेव्हा बोलवलं जातं तेव्हा ते जातात. म्हणजे जसं की आपल्या काही गोष्टींना बोललं तर जागरण वगैरे असतं तसंच ना. पण याच्यात कसं आहे की पहिला घट बसवला, मग 5व्या दिवसावर आंघोळीचा कार्यक्रम, मग तेव्हा गाणी गायली जातात त्या देवींची आणि त्यांना शांत करण्यासाठी सगळे परंपरा म्हणजे एक परंपरा आहे आणि ती टिकवून ठेवली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तर सगळ्यांना धन्यवाद आल्याबद्दल, मनापासून आभारी आहे. खूप भारी वाटलं आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की तुमच्यात कसं होतं ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. मित्रांनो मोठे बाबाने वगैरे सगळे आलेले चालले, बाकी मामा वगैरे पुढे गेले, त्यांची रिक्षा आहे आणि आपला रिक्षावाला ड्रायव्हर हे ऐकर तर चालले ते सगळे. आरामात जा बाबा, चुटकी बायकर, बाय बाय बाय. हा.
तर मित्रांनो आमचे मोठे बाबा वगैरे मामा वगैरे सगळे घरी गेले आणि आता इथे माझे बाबा आहेत म्हणजे माझे वडील म्हणजे सिम्मीचे सासरे. तर आपण बाबांना सुद्धा विचारू जे आजचे आपण जे कार्यक्रम केला आंघोळीचा म्हणजे सिम्मीचा, तर मग त्याबद्दल बाबा तुम्ही काय बोलू शकता? आज तो कार्यक्रम जो केला तो कांजीन म्हणून देवीचा आजार आहे, गौवरची साथ, देवीची साथ. ह्या आजाराला परंपरापासून आम्ही आमच्या वाडवडिलांचं बघत आलो आणि तेच परंपरा आम्ही आजही चालू ठेवली आहे की ह्या देवीचा जो आजार आहे, देवीच्या आजारात जर एखाद्या माणसाला देवी निघाल्या तर त्याला त्याचा आजार बरा करण्याकरता, त्याच्या मनाला शांती मिळवण्याकरता त्याला ते त्याच्या पहिल्या सुरुवातीपासून देवी निघाल्या की 5 दिवस, सुरुवातीपासून 5 दिवस त्याची पूजा करायची, आंघोळी करायची, म्हणजे त्याला आरती वगैरे करायची आणि 5व्या दिवशी त्याची दूध, नारळ पाणी आणि त्याच्यामध्ये मोगरं फुलं सर्व फुलांचा आबीर गुलाल हे सर्व फुलं ना 7 फुलांच्या फुलांनी त्याची आंघोळी करायची, म्हणजे तिला पुन्हा पुन्हा तो देवीचा आजार जडणार नाही, म्हणजे शांत होईल असा प्रकारचा हा नियम आहे आणि त्या पद्धतीने आम्ही तो चालू ठेवला. आणि जेव्हा तुम्ही आंघोळीच्या टायमाला बघितलं असेल मित्रांनो, जे बालदीत पाणी घेतलं होतं त्या बालदीच्या पाण्यामध्ये आपलं नारळाचं पाणी जे हिला फोडलं नारळ नाही का, त्याचं पाणी, त्याच्यामध्ये गौमाताचं ते गोमतीर बोलतात ते, अजून अशा दूध वगैरे, मग ते असे मिक्स करून त्याच्याने जे पाण्याने आंघोळ, आणि पहिले त्याची सगळ्या घरातल्या फॅमिलीने आरती घेतली, सगळं केलं. आणि या आम्हाला फर्स्ट टाइम बघायला भेटलं कारण आमच्या घरात झाल्या नव्हत्या, त्याच्यामुळं आज ते आम्हाला सगळं समोरासमोर बघायला भेटलं. आणि सिमी तुला कसं वाटलं, म्हणजे तुला काय बोलू शकते तू? आता मला हा पहिल्यांदा झालाय देवीचा असा, आणि मी पहिल्यांदा बघितला आणि मला खूप त्रास झाला, म्हणजे याच्यामध्ये सगळ्यांना पण होतो म्हणजे असं त्रास. म्हणजे जेव्हा होता स्टार्टिंग होते तो त्यापासून, आणि कसं कपडे टोचतात अंगाला, काय असं वाटतं की उघडच बसायचं म्हणजे रूम मध्ये, असा काहीच नाही अंगाला आणि नुसतं अंग जळतो. आणि आमचे आई बाबा, माझी आई सगळे रोज सकाळ संध्याकाळ माझी पूजा आरती करायची, आणि मला साधा जेवण, घरी पण साधा जेवण, आणि जेवढं होईल तेवढं थंड खायला द्यायचं मित्रांनो. हो, फक्त की नॉनव्हेज सोडून, कारण ते जर आपण पाळल्या नाही ना काय गोष्टी त्याच्याने आपल्याला खूप सारा त्रास होतो. मग दुखणं, खाज येणं आणि आग होणं असं म्हणजे त्रास होतो. आपण खूप काही गोष्टी पाळल्या पाहिजेत आणि गेल्या याच्यात तुम्हाला सगळं मी सांगितलेलं काय काय केलं पाहिजे काय नाही. मग त्या आजचा कार्यक्रम होता आंघोळीचा, ते झालेलं आहे. म्हणजे घट बसवल्याच्या 5 दिवसानंतर मग आंघोळीचा कार्यक्रम तोच आज झाला. आणि बाबांनी पण तुम्हाला सगळं सांगितलं की ही परंपरा आहे आणि वाडवडिलांपासून ते करत आलेले आहेत. म्हणजे आज आम्हाला ते फर्स्ट टाइम मला पण बघायला भेटलं आणि सगळेजण आले, सगळ्यांना मनापासून धन्यवाद. गाणी गायली जे आदिवासी पद्धतीत गातात. आपली बोरीची वाडीची टीम आलती, मोठ्या बाबाचे सगळे मुलं म्हणजे माझे मामा वगैरे, आणि ममदापूरची आपली पूर्ण मंडळी आलेली होती. तर ते जात असतात जिकडं पण, ज्यांना कधी गरज पडली तर तुम्ही बिनधास्त मेसेज करू शकता, ते येतील. आणि हा ब्लॉग येतो आम्ही इथं सेंड करतो. तुमच्यात कशी परंपरा करतात ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढचे ब्लॉग जे पण असतील ते थोडे 1-2 पेंडिंग असेल, बाकी कंटिन्यू आम्ही राहणार. आणि एवढं सारं प्रेम देतात त्याबद्दल धन्यवाद. आणि आता सिम्मीची तब्येत पण बरी आहे, कारण सगळ्या गोष्टी पाळल्या ना ते लवकर बरं होतं. बाकी चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय. आणि आजचा कार्यक्रमाचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जो पण चॅनलवरती असेल त्याने चॅनलला सबस्क्राईब करा. टाटा बाय बाय, लव्ह यू.